नमस्कार, मी आरुषी सुनील राजपूत. मी वर्ग 6वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. मी जे पुस्तक वाचलेले आहे त्या पुस्तकाचे नाव उन्नीची इच्छा असे आहे. त्याचे लेखन मेरिल गार्शिया यांनी केलेले आहे. चित्रांकन फहद फैजल यांनी केलेले आहे आणि मराठी अनुवाद जे कुलकर्णी यांनी केलेले आहे. तर त्या पुस्तकात असं झालं की एकदा उन्नी झोपलेला होता, तर ढप ढप आवाज आला. त्याची झोप उडाली. तो खिडकीतून बाहेर बघतो तर तेथे 3 माणूस खोदत आणि टोकत होते. तर त्याला वाटलं की ते या जंगलात नवीन घर बांधत आहे. तो त्याच्या आईकडे गेला. त्याची आई गणवेशाला इस्त्री मारत होती. तो तिच्या आईला म्हणाला, आई, ही कोण माणसं घराबाहेर काम करत आहे? आई हसून म्हणाली, तुला लवकरच कळेल. उन्नी शाळेच्या दिशेने चालत गेला. त्याला त्याची मैत्रीण अम्मूने त्याला हात दिला. ती पण त्याच जंगलात राहत होती. ते दोघी शाळेत निघायला लागले. त्याला शाळेत गेल्यावर अम्मूच्या तोंडाने एक धून ऐकू आली. ती धून एक कार्टून मधल्या गाण्याची होती. त्याला वाटायचं की आमच्या घरी कधी टीव्ही येणार. टन 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 शाळेची घंटा झाली. उन्नी आणि अम्मू पंख्याखाली बाग पकडायला घाईनं धावले. उन्नीला वाटलं की आपल्या घरी जर असं पंखा असता तर किती छान असतं. मधल्या सुट्टीत उन्नी आणि त्याचे मित्र लिंबू पाणी प्यायला गेले. उन्नीच्या हाताला तो ग्लास थंडगार लागला. त्याला वाटलं की आमच्या घरी फ्रीज असतं तर तो किती चांगलं असतं. तो घरी जायला लागला. उन्नी घरी आला. घराच्या बाहेर तेच माणसं होती जी सकाळी होती. त्यानं विचारलं, बाबा, हे काय चाललंय? सगळ्यांनी उन्नीजवळ पाहिले. ते हसत होते. आईने विजेच्या बटनाजवळ बोट केलं आणि उन्नी धावत गेला आणि बटन दाबले. जादू, तो म्हणाला. त्याच्या घरात प्रकाश आणि प्रकाशच होता. आता तो पंख्याखाली झोपू शकणार होता. त्याच्या घरी फ्रीज पण होता आणि कार्टून पण बघू शकणार होता. या पुस्तकात सांगितले आहे की सर्वात पहिली वीज बँगलोर शहरात आली. ते सन 1905 होते आणि पाणी, वारा आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने वीज तयार होते. हे पुस्तक वाचून मला खूप आनंद झाला. थँक्यू.